हो शब्द आमचे कानाचेर पडटकीर आमकां सगळ्यांक याद येता ती गोंयची पहिली महिला मुख्यमंत्री आणि आमची समाज भगिनी स्वर्गवासी श्रीमती शशिकला ताई काकोडकर यांची. त्यांची याद फक्त गोमंतक मराठा समाजाच्या लोकांक येता अशी ना, तर ती गोंयभरची सगळी लोकांक येता. ताणी त्यांच्या कार्यातून स्त्री शक्तीचे सामर्थ्य, शिक्षणाचे महत्व आणि समाजसेवेची दिशा आमकां दाखोवन दिली. ताणी स्त्री मुख्य प्रवाहाक हाडपाचे आणि तांकां स्वावलंबी बनपाचे प्रेरणा दिली. तांचे कार्य आणि तांचे विचार आजही आमकां मार्गदर्शन करतात, आजही आमकां दिशा दितात. अशा आवडत्या आमच्या ताईची स्मृती याद करपाक, तांकां याद करपासाठी आमी ठरयले की तांकां आवडपी सगळ्यांक बरें शिक्षण क्षेत्र हातूंत आपले जीवन व्यतीत केल्ले, आपले बहुमूल्य असो टायम दिल्लो त्या निवृत्त शिक्षक महिलांचो आज आमी सन्मान करप हे तांच्या स्मृतीक अभिवादन अशें आमकां दिसलें. आणि हे करपासाठी आमी निमंत्रण दिवन आमचे मदीं आज सन्मानीय अतिथी तसेच मान्यवर अतिथी श्रीमती प्रचला आमोणकर तसेच श्री समीर काकोडकर आणि आमचे निमंत्रण स्वीकारून ते हांगा आयले त्या बद्दल तांचे मन काळजासावन हांव स्वागत करता. आमची संस्कृतीक गुरु हाका उच्च स्थान आसा, म्हणूनच म्हणटात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हाजो अर्थ गुरु हो देवा समान, गुरु होच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. हाजो मिनींग असो जाता की शिक्षक होच या समाजाचो, या संसाराचो शिल्पकार. गुरु हो फक्त आमकां ज्ञान दिना, तो एक व्यक्तिमत्व घडयता, आमचे मदीं संस्कार रुजयता आणि आमच्या आयुष्याची फुडली दिशा आमकां दाखयता. म्हणूनच विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान अशें म्हटलें गेलें आसा. अन्नदान हे दुसऱ्याची भूक भागयता, वस्त्रदान जांकां वस्त्र ना तांचें शरीर भागयता, लिपयता. पूण विद्यादान हे अशें आसा तो एक मनशाचें आयुश्य घडयता, एक मनशाक ह्या देशाचो जबाबदार नागरीक घडयता. अशें हें कार्य केल्लें परमपूज्य अशे शिक्षक वर्ग आमचे मदीं आसात आणि तांचे सन्मान करप हे आमी आमचे आज भाग्य समजतात. दीपक ज्योति परब्रह्म दीपक ज्योति जनार्दन दीप हरोनि पापानि दीप ज्योति नमोस्तुते. खरं म्हणजे हा सत्कार सन्मान इथं स्वीकारत असताना माझा ऊर भरून आला, कारण
आणि हे व्यासपीठ काही मला नवीन नाही आहे, हा पोडियमही नवीन नाही आहे. खरं म्हणजे आपले इतर ठिकाणी किती सन्मान झाले तरी ज्या वेळेला आपल्या समाजाच्या वतीने जो सन्मान किंवा सत्कार होतो त्याला माझ्या मते खूपच महत्व आहे. आम्ही सगळ्या ज्या शिक्षिका आहोत, लहान मोठं काही का असेना, पण मला वाटतं सगळ्या ज्या शिक्षिका आहेत त्या थोडं तरी समाजकार्य करत आहेत. का थोड्यांचं दिसून येतं, मोठ्या प्रमाणात असतात, थोड्या कमी प्रमाणात असतात, पण शिक्षिकांचा जो पिंड आहे तो स्वस्थ बसू देणारा नाहीये. मला तरी माहिती आहे माझ्या याच्याप्रमाणे की जो शिक्षिका असेल, जास्त करून शिक्षिका, कारण जे एकदा सवय झालेली असते की वर्गामध्ये जायचं आणि मुलांना शिकवायचं, ज्ञान द्यायचं. आज शिक्षकांना तसं बघायला गेलं तर मी नेहमीच म्हणते आम्हाला खडू आणि याच्याशिवाय काही मिळत नाही, पण शिक्षकांना जो आज समाजामध्ये मान मिळतो तितका मान मी निसंकोचपणे सांगू शकते, इतका मान इतर कोणालाही मिळत नाही. जो मान शिक्षकांना मिळतो तो मान इतर कोणालाही मिळत नाही. भले राजकीय असू दे, कोणी असू दे, पण शिक्षकांना जो मान मिळतो तो. आणि हा मला वाटतं आपण सगळेजण माझ्याशी सहमत असाल. आणि हाच मान ज्या वेळेला आपले विद्यार्थी आपल्या समोर येतात, मोठ्या मोठ्या मुद्द्यावर असतात आणि टीचर म्हणून जेव्हा ते हाक मारतात तेव्हा खरंच आपलं ऊर भरून येतो. शिक्षक म्हणल्यार साधे काम न्हय. शिक्षकाक खूप मान आसा. घडोवपाचें काम, तांकां वळणां हाडपाचें काम हांगा दर एकलो शिक्षक करता. आनी तांची फुडें कारकीर्द घडोवपाची हें जण एकल्या शिक्षकाच्या हातांत आसता. म्हाका दिसनासलें की हांव टिचर जातलें, पण म्हाका एक वीश आशिल्लें की टिचर जावपाची. आनी त्याच हेणें हांव जालें. आनी खूब कडेन हांवें शिकयलें. एक 6, 7, 8 स्कुलांनी हांवें शिकयलां दिसता. थंय सगळ्यांनी म्हाका तितलोच बरो प्रतिसाद. लास्ट इयर हांव रिटायर जालें खरें, पूण अजुनूय त्या स्कुलाचे टिचरी, थंयचे हेड मिस्ट्रेस, आमचे कमिटीचे मेंबर अजुनूय म्हाका आपोवन व्हरतात आनी भुरगीं येतनाच पळयतना सकयल धांवत येतात आनी हें मारतात. ही संद मेळटा म्हाका म्हजें एकूच चली. आनी म्हाका शिकयता आसतना एका भुरग्यान विचारलें 10च्या, टिचर तुका चलो ना? त्या वेळार हांवें म्हज्या भुरग्याक सांगलें, हांगा जितली भुरगीं 600 भुरगीं आमच्या स्कुलांत शिकतालीं, जे चले आसा ते म्हजेच अशें म्हणा म्हणून. तर हे अशें शिक्षणीक वातावरणांतल्यान हांवें 37 वर्सां स्कुलांत काम केलें. केन्नाच अशें म्हाका भुरग्याच्या बद्दल जावं खंयच्या हेचे बद्दल केन्नाच वायट दिसना. मोठ्या उमेदीन हांव थंयच्यान निवृत्त जालें. आनी आयज तिच्या हाका स्मरणांत जो आमकां हांगा सन्मान घडोवन हाडला तांच्या सगळ्यांच्या मनपूर्वक आभार मानता. हांव खूब भाग्यवान आसा, कित्याक तर 1970 ऑक्टोबर एग्जामीक जाल्ल्या SSC परिक्षेक हांव पयलें आयिल्लें आनी म्हजो सत्कार शशिकला ताई मिनेजिस्ट्रारांच्या हॉलांत केलो. आनी आतां म्हाका दिसता व्हडलो सत्कार सुद्दां तिच्याच स्मृतीदिनान जाता आसतलो. आनी तो पेनाचो सेट हांवें आजुनूय दवरला. म्हजी शिकोवपाची सुरवात हांवें नेवरा हायस्कुलांत केली. आतां तो गांव म्हाका इतलो आवडटा, म्हणजे आजून सुद्दां ते गांवचे पालक बी सगळे मेळ्ळे जाल्यार टिचर करता. विष्णू वाघ हो म्हजो यंग स्टुडंट. अशें केन्ना आमी आमचे भुरगे वयल्या स्थानार पळयता. खंयी वचा, मेडिकलां वचा, थंय क्लेअर म्हणून आसा, ब्लड बँकेचे हेड प्रकाश पर्येकर आसा, जाणें कितलीशीच बुकां बरयल्या. तो युनिवर्सिटींत HOD. तो प्रत्येक बुकाच्या वेळार म्हाका इनॉग्रेशनाक बी आपयता, पूण तब्येतीक लागून वचपाक पावना. काल सुद्दां निलमा खांडेकर म्हणटा ताणें कला अकादमींत ताचे बुकाचे उक्तावण ताणें म्हाका आपयलें, पण वचूंक जावना. पण हे जेन्ना भुरगे वयल्या स्थानार पळयता तेन्ना जी खोशी आपल्याक भोगता ताका मोल ना. हो सत्कार आमचो जाता तो बरोच आसा, जो आपल्या समाजा तर्फे जाता. पण हे गांवांनी रावन
जे भुरगे इतले वयल्या जाग्यार पावल्या तांकां कसलेंच एड्युकेशनल पाठबळ नासतना खंयचेंच ट्युशन घेतना जेन्ना हांव शिकयतालें तेन्ना हे भुरगे व्हडल्या व्हडल्या जाग्यार पावल्या. तो प्रकाश पर्येकार हाज्या बुकाचेर खंय सिनेमा आयल्या. मागीर ताका हांवें फोन करून ताका विश केलें. हें आमचें खरें वैभव टिचरीचें. आतां दिपालीन सांगला, म्हजें नांव दिपालीच, की हें पूर्वी मी रावून गेले तेन्ना मातशें करताले तेन्ना वीस टू गो डॉन बॉस्को स्कूल वता डॉन बॉस्को स्कुलान बसीन वताले आमी. मातशी दृश्ट आशिल्ली पण आमी जम्बो बस आनी जनता बस आशिल्ली आमी बसीन वताले. ओके, केन्ना आमकां दाखोवन दिवना की सांगून दिवना की ना तुमी गाडयेन वचूंक जाय. सो एवरीबडी इज इंडिपेंडंट, एवरीबडी इज क्रिएट देयर ओन लायफ. मागीर गेलो दोनापावला मस्ती आशिल्लो, दोनापावला गेलो. मागीर आमी मामा स्टार्ट जालो सुद्दां आमी अंथराळ पावले. लग्न जातकूच हांवें म्हाका विचारलें मा हांव पयलीं लग्न जालें एकदा पयलीं 2 वर्सां पयलीं 3 वर्सां पयलीं. सो हांवें म्हणलें खंय रावपाचें, वणीबाईगेर रावपाचें, आंतराळ रावपाचें भावुयेर कित्याक थंय म्हणजे चडसो थंय टायम आशिल्लो. मामा म्हणली ना तुमी लग्न जातकूच आवय बरोबर रावपा जाय. सो हांव मागीर कोर्टीर गेलो, थंय रावलो आनी मागीर सो वी हॅड आवर चिल्ड्रन. म्हजी बायल क्रिश्चन, म्हजी बायल कॅथलीक. ओके, पण मान केन्ना भेदभाव दाखयना, केन्ना दाखयना. ओके, आनी कन्वर्शन सुद्दां करूं ना इन अ वे. ओके, करूंच ना कित्याक प्रत्येकाचे वॅल्यूज आसतात. ओके, रिलीजन आसता, मान सन्मान दिवंक जाय. सो वी स्टेड टुगेदर. भुरगीं ग्रो आफ देर माय डॉटर इज 32, सन इज 28. हांव खूब जाणांक म्हणटालो मा तुवें फूल पळयलें, गरिबी पळयली आनी पयशे पळयले, मान सन्मान पळयलो. म्हाका कितें तरी मेसेज दी न्ही लायफान, कितें तरी एक मेसेज दी न्ही म्हाका. ओके, लायफ म्हणजे कितें. आनी म्हाका केन्ना सांगनाशिल्ली. ओके, सो तिचे कदाचित थॉट प्रोसेस आशिल्लो की प्रत्येकान शूड फायंड हिज ओन वे एंड शूड फायंड हिज ओन बेज फॉर वॅल्यू सिस्टम. ओके, ऑफकोर्स देवाक मानताली मा. ओके, भाऊ वॉज एवरीथिंग टू हर, फॅमिली वॉज एवरीथिंग टू हर. मा बिलीव व्हेरी मच इन लेडी पावर. आमगेर सरावंडाक बी आसताली, लेडी सरावंड आसताली. म्हणजे दीस इज नॉट 77ची काणी. मा वूड एन्श्योर दॅट यू वूड ओपन अ बँक अकाउंट and that you would put the money in their bank account. Okay. So Ma always believed the lady is the power, and the fact. The lady is the power of the house. Okay. And the backbone of the nation. Okay. So salute to all you ladies. Okay. You are the backbone of the nation. And to me, you are the compass. आता मी उलयता progress, speed, fast speed. Speed important, but more important direction. फास्ट गेले पण मांडवी पाय गेले कितें फायदो. ओके, सो द लेडीज आर दी बॅकबोन आय वी बिलीव. ओके, आनी सो दॅट रोल इच वन शूड प्ले. हांव म्हाका विचारता सद्दां की म्हाका एक मेसेज दी. टुवर्ड्स द एंड ऑफ अ लायफ वेन शी वॉज नॉट वेल, शी डीड से समथींग. आय शूड कीप ऑन आस्किंग हर म्हाका कितें तरी सांग न्ही अशें. सो म्हाका एकूच म्हाका सांगलें शेवटचें, कोणाच्या बॉल्सान हात घालनाका. जे तुजें तें तुजें आनी डू नॉट जे तुजें न्ही थंय तूं हात घालनाका. ओके, सो स्मॉल थिंग्स आर कॅन डिफायन यू. जे तुजें तें तुजें. एंड वी आर ऑल वॉलंटियर्स इन अ वे. ओके, युअर हजबंड, युअर वायफ, युअर चिल्ड्रन आर ऑल वॉलंटियर्स. आज जग बदलता तुम्ही जाणा. Children have become independent. We don't control anybody. My wife, she's educated, she's M.Com केला, माझ्या पेक्षा चड शिकल्या. चडशी बायलां घोवा पेक्षा चड शिकता, कोणाक कित्याक म्हजी बायल म्हाज्या पेक्षा चड शिकल्या. But we are volunteers. Okay, my children are volunteers. They wanted to go and study. Okay. आता स्त्री घरापुरती मर्यादित राहिलेली नाही हे सर्वांना माहिती आहे. तरी ज्या घरी राहून आपल्या मुलांच्या, आपल्या आईवडिलांच्या, आपल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांच्या निरामय आरोग्यासाठी, संसारासाठी आपलं मन
आपल्या इच्छा आकांक्षाचा त्याग करून संसार सांभाळत आहेत त्यांना मी आधी मनापासून वंदन करते. आणि त्या जर नसत्या तर आज आम्ही इथे कुणीतरी आहोत असं असलं नसतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये कला, क्रीडा, प्रशासन याच्यामध्ये स्त्रियांनी आज उत्तुंग भरारी घेतलेली आहे. पण आजचा जो हा खास दिवस आहे, खरे सगळे दिवस आपलेच आहेत महिलांचे असं म्हणायला हरकत नाही, तरी पण आजचा जो दिवस आहे तो त्यांचा त्यागाचा, सामर्थ्याचा, कर्तृत्वानाचा आपण सन्मान करण्याचा दिवस आहे. आणि आज असाच सन्मान आपण निवृत्त टीचर्सचा केलेला आहे. आणि माझ्या हस्ते मी हा सत्कार त्यांचा केला. माहिती नाही मी लायक होते की नाही, पण मला माझ्या प्रत्येकांचा मी सत्कार करताना मला माझ्या टीचर्सचा मला आठवण येत होती त्यांची. केसरकर टीचर, माझी गावणकर टीचर, अशा बऱ्याच, आणि ज्या अजूनही भेटल्या की प्रचला म्हणून मायेने हाक मारतात आणि असं वाटतं की धावून जाऊन त्यांना मिठी मारायची. दुसरी आईच, शाळेतली आम्ही बाई म्हणत होतो पण ती आईच प्रचल म्हणायची. मला माझी प्राथमिक शाळेत शिकवणारी माझी जयाबाई प्रचल म्हणायची. माझी केसरकर टीचर मी ओळखतच तरी अजूनही भेटल्या की म्हणतात की आमच्या गावाचं, मुंगेशीचं आणि आमच्या स्कुलाचं नाव काढणारी तुमचीच पिढी होती. इतकं बरं वाटतं ते ऐकून की काहीतरी कमवलं, आम्ही काहीतरी केलं त्यांच्यासाठी. मुद्दाम माझे कार्यक्रम आवर्जून ऐकायला येणारे माझे टीचर्स, सर, मला अजूनही त्यांची आठवण येते.